आणि विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात उद्या सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत मतदान पार पडेल। मतदारसंघात 322 मतदान केंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली। कोविडच्या काळात ही निवडणूक होत असल्याने या पार्श्वभूमीवर मतदानाची तयारी पूर्ण झाली। प्रत्येक मतदान केंद्रावरती कोविड प्रतिबंधात्मक सुविधा सज्ज आहेत। मतदान केंद्रावर मतदानाच्या तयारीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी। विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार आहे। कोविडच्या काळात ही निवडणूक होत आहे, त्यामुळे संपूर्ण खबरदारी जी आहे ती घेतली जात आहे। मी सध्या नागपूर तहसील ग्रामीण मतदान केंद्रावर आहे। एकूण 5 बूथ या ठिकाणी आहे आणि मतदान केंद्रावर प्रवेश करताना सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं, त्यामुळे असे स्क्वेअर या ठिकाणी करण्यात आलेले आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। प्रत्येक मतदाराने या चौकटीत उभं राहूनच आत प्रवेश करायचा आहे। हे बघा, अशा प्रकारचे गाईडलाईन इलेक्शन कमिशनकडून दिलेले आहे। सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे, थर्मल स्क्रीनिंग होणार आहे, त्याचे बोर्ड या ठिकाणी लावलेले आपण बघू शकतो। सॅनिटायझेशनची मशीन या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। जो कोणी वोटर आत मतदान करणारे येणार त्यांनी आपले हात या ठिकाणी सॅनिटाईज करायचे आहे। हे बघा, 5 वेगवेगळे बूथ या ठिकाणी आहे। या साईडनं बूथ आहे, इकडे आहे, इकडे आहे। हात धुण्याची व्यवस्था त्या ठिकाणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। एकूणच कोविडच्या काळामध्ये ही निवडणूक होत आहे, त्यामुळे सगळी खबरदारी घेतली जात आहे। सॅनिटायझेशनची व्यवस्था आहे, त्यासोबतच सोशल डिस्टन्सिंग जे आहे ते पाळलं जात आहे। या मतदान केंद्रावर जवळपास 5000 मतदार जे आहे ते मतदान करणार आहे आणि एकूण नागपूर विभागातला आपण मतदारांची आकडेवारी बघितली तर 2,06,454 एकूण मतदार आहेत। 322 मतदान केंद्र आहे आणि प्रत्येक मतदान केंद्रावर अशा प्रकारेच कोविडच्या पार्श्वभूमीवर तयारी करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन सुजित राठोडसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।